जय जिजाऊ. वैदर्भीय ग्रामीण खाद्यसंस्कृती शिदोरी 24मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता लवकरच तीळ संक्रांत येत आहे आणि त्या तीळ संक्रांतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी तिळगुळच्या वड्या या यूट्यूबवर पाहिलेल्या आहेत, लाडू पाहिलेले आहेत, तिळगुळ कसं करायचं, वड्या कशा करायच्या, चिक्की करी हे सर्व पाहिलेलं आहे. पण आपण हे काहीतरी एक नवीन पद्धतची वडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार नाही. आपण तेव्हा घेऊन घेतो तेव्हा आपलं आपण काहीतरी नवीन केल्याचं, छान केली बा वडी असं कोणीतरी म्हटलं पाहिजे आणि म्हणून आपण एक नवीन तऱ्हेची वडी आपण या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर ती कशी करायची बघूया. तर आपण ह्यामध्ये आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतले आहे. तिळगुळापासून कशा वड्या करायच्या ते पाहू. आपण तीळ भाजून घेतलेले. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. हे तीळ आणि गूळ 1-1 वाटी आपण यामध्ये वाटून घेतलेले ते मिक्सरमध्ये. आणि आता आपण याच्या वड्या करून अगदी गॅस न पेटवता तर त्या कशा करायच्या ते आपण या ठिकाणी बघूया. तुम्हाला जाड बारीक अशा तऱ्हेच्या वड्या याच्यामध्ये करता येतात. तुम्हाला यामध्ये थोडासा हलव्याचे दाणे वरून टाकले की खूपच सुंदर दिसतो हा. म्हणजे तीळ गूळ आणि हलवा एकाच याच्यामध्ये तुम्हाला देता येतं आणि जळायची भीती नाही किंवा गरम व्हायची नाही किंवा गॅस जळायचं काहीच याच्यामध्ये नाही. मग तुम्ही म्हणाल की हा साचा कुठं मिळतो. तर हा साचा जो आहे हा कोणत्याही यात्रेमध्ये जे दुकानं असतात जिथे आपण कढई झारे चमचे वगैरे मिळतात त्या दुकानामध्ये हा 20 रुपयाचा साचा मिळू शकतो. दिसायलाही हा बघा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या वड्या आपल्याला त्या ठिकाणी किंवा तुमच्याकडेही असू शकते. तर अशा तऱ्हेच्या वड्या आपण या ठिकाणी करू शकतो. अतिशय सुंदर. आपल्याला जेवढे तीळ भाजायचे तेवढे तेवढे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीत. आणि गूळ 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटीच तीळ घ्यायचे आणि थोडासा याच्यावर हलवा टाकायचा आणि अशा छानपैकी अशा ह्या वड्या अगदी झटपट होणाऱ्या वड्या आणि अत्यंत सुबक अशा वड्या आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. बघा 5 मिनटं पण याला लागले नाही. पण हा साचा असणं आवश्यक आहे किंवा साचा नसेल तरी पण हे करू शकतो आपण. हे थोडंसं गरम केलं की आपण याच्या वड्यासुद्धा पाडू शकतो. आपण याच्यात थोडेसे तीळ टाकूनसुद्धा करू शकतो. जर तुमच्याकडे हलवा नसेल तर आपण थोडेसे तीळसुद्धा टाकून ह्याच्यामध्ये करू शकतो. तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं आहे जाड्या बारीक तसं तुम्ही करू शकता. आपण काही तिळाच्या वड्या केल्या आहेत आणि ते तिळगूळ राहिलं. ज्यांच्याकडे साचा नाही त्यांनी असं तिळगूळ कढईत थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं आणि तिळगूळ एकामध्ये टाकून हे थोडं शिजवून घ्यायचं. थोडंसं जास्त शिजवायचं नाही. आणि हे जसंच्या तसं काय करायचं हे इथे या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. या वड्या आपण अशा कापून घ्यायच्या. अगदी 2 मिनिटच फक्त गरम करायचे आहेत आपल्याला गूळ आणि तीळ टाकून. आपण आता तिळगुळाचे लाडू बनवणार आहे आणि ते कसे बनवावं ते आपण बघणार आहोत. तर आपण यासाठी हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटीच तीळ घेणार आहे. हा 1 वाटी तीळ घेतले आणि 1 वाटीच गूळ आहे. ह्या दोघांच्या मिश्रणातून आपण तिळगुळाचे लाडू या ठिकाणी बनवणार आहोत. तर सर्वात पहिले आपण हा गूळ टाकून घेऊ आणि यामध्येच तीळ पण टाकून घेऊ. तीळ आणि गूळ एकदमच टाकून घेऊ आणि त्याचे लाडू बनवू. याच्यात तूप वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला.
फक्त तीळ आणि गूळ, एकदम तीळ भाजायचे नाही आहे, तीळ याच्यामध्येच आपोआप भाजलं जातं, काहीच करायचं नाही, फक्त तीळ आणि गूळ याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. हे आपल्याला समजतंच की आपलं हे जे मिश्रण आहे हे थोडं पातळ झालं, गूळ वितळला त्याच्यात की आपलं हे तयार झालं असं समजायचं लाडू भाजायला. आपण हा असा चमचा घेतलेला आहे आणि या चमच्यामध्ये हे तिळगुळाचं मिश्रण जे आहे ते टाकून घेतलं. ते मुद्दामच टाकलं कारण की हा याने इतकं गरम आहे की हात जळतात. त्यामुळे असं एखादं असे खोलगट वाटी किंवा असं जर असेल आपल्याकडे तर त्यामध्ये आपण टाकून असे लाडू बनवू शकतो. हा जो चमचा आहे याला मी पहिल्यांदा तूप लावून घेतलं थोडंसं. तीळ संक्रांतीच्या निमित्तानं आपल्यासमोर ही रेसिपी सादर करताना मला आनंद होत आहे. हे तिळगूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. गुळही पण एकत्र करून घेतला आणि कढईमध्ये थोडंसं गरम केलं. गरम केल्यानंतर गूळ वितळला तेव्हा आपण ह्या ताटामध्ये तूप लावून थापून घेतल्या. त्याच्या ह्या वड्या पाडलेल्या आहे. तसेच त्याचे लाडू पण करता येतात. हे तिळगुळाच्या ज्या वड्या केलेल्या आहेत ह्या आपण साच्यामध्ये केलेल्या आहे. याला कढईमध्ये टाकायची गरज नाही. तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आणि साच्यामध्ये आपण टाकून तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे लाडू आहे हे आपण गूळ आणि तीळ हे एकदम कढईमध्ये टाकले. थोडासा गूळ पातळ झाला. त्याच्यानंतर आपण एक खोलगट अशी आपला चमचा घेतला आणि त्याच्यामध्ये हे टाकून घेतले. त्यामुळे हे अशा तऱ्हेचे झालेले आहे. कारण की हे गरम होते आणि हाताने वळायला चटके बसत होते. तेव्हा आपण अशा तिन्ही प्रकारच्या वड्या अतिशय सोप्या साध्या पद्धतीने करू शकता. जय जिजाऊ. आपण हा व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. आपला सपोर्ट असाच कायम असू द्यावा ही आशा बाळगते. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.